आणि या बालचमूच्या चेहऱ्यावरचा आनंद हा सुद्धा विलोभनीय आहे. खरं पाहता आलं तर जी खरी रक्कम आपली किंवा जे आपलं बक्षीस आहे कुठं गेलं पाहिजे तर ती जागा म्हणजे आपलं विद्यालय आहे. दुसरं विद्यालय नाही तर त्या विद्यालयामध्ये असणारे जे शिकणारे गोरगरीब आहेत, पटकूर विद्यार्थी आहेत, खरंच त्यांना त्याची गरज आहे. शिक्षण घ्यायची तळमळ आहे पण घरची परिस्थिती नाही, तिथपर्यंत ते बक्षीस गेलेलं आहे आणि मान्यवरांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला आनंद या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा समाज आपला पुढे आला पाहिजे आणि हा संदेश जो आहे तो समाजापर्यंत गेला पाहिजे की जी मुलं शिकली गेलेली नाहीत त्यांना जे साहित्य आहे ते देण्याचं काम ही आपली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या ठिकाणी करणार आहेत आणि सर्व मान्यवरांचं पुण्याच एकदा विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत. जबाबदारी आहे ती दैनिक जबाबदारी पार करत असताना त्यांनी हा वेगळा मार्ग निवडलेला आहे की आपण अजून पुढे जाऊन काहीतरी वेगळं काम करू शकतो. गोरगरिबांच्या मुलांना शालेय साहित्याचं वाटप, गणवेशाचं वाटप, वह्यांचं वाटप, त्यांना आवश्यक असणाऱ्या गरजू वस्तूंचं वाटप खेड तालुका पत्रकार संघाने जे हाती काम घेतलेलं आहे ते खरंच सराहनीय आहे आणि म्हणून मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.